मिस्टर रोहित पवार, मला तुम्हाला सांगायचंय, माननीय अजितदादा कधीही भावनिक होत नाही आणि कोणालाही करत नाही। तुम्हाला तुमच्या सभेमध्ये रडायला आलं होतं, विसरलात का तुम्ही? तुमचे अश्रू ढाळले होते, तुम्हाला आठवण करून देते, त्याला भावनिक करणं म्हणतात। माननीय अजितदादा काल बारामती मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदारसंघातील कुटुंबाशी संवाद करत होते। त्याच्यावरनं मिस्टर रोहित पवार म्हणाले आहेत की एकतर दादांनी विचार सोडला म्हणून धोका झाला, दादा भावनिक होत आहेत किंवा दादा भावनिक करत आहेत। तर मिस्टर रोहित पवार, मला तुम्हाला सांगायचंय, माननीय अजितदादा कधीही भावनिक होत नाही आणि कोणालाही करत नाही, परंतु ज्या बारामती मतदारसंघासाठी रक्ताचं पाणी करून विकास केला, त्या तिथल्या लोकांनी जर लोकसभेला तुम्ही ज्या भावनिकतेचं नेरेटिव्ह पसरवला होता, जे भावनिकता पसरवली होती, तुम्हाला तुमच्या सभेमध्ये रडायला आलं होतं, विसरलात का तुम्ही? तुमचे अश्रू ढाळले होते, तुम्हाला आठवण करून देते, त्याला भावनिक करणं म्हणतात। आणि या बारामतीमध्ये रक्ताचं पाणी करून जो विकास केला, त्याच्यामध्ये जर त्यांचा जो मतदार आहे, कुटुंब आहे, त्यांनी भावनिकतेवर कल जर सुप्रिया सुळे यांना दिला असेल, तर नक्कीच प्रशासनावर वचक असलेले दमदार काम करणारे अजितदादांना मनाला तर वेदना होणारच ना, शेवटी माणूस आहे। त्याच्यामुळे विरोधक म्हणून सातत्याने टीका करत असताना वास्तववादी जर टीका तुम्ही केली तर आम्ही समजू शकू, परंतु याच अजितदादांनी बारामतीचा विकास रक्ताचं पाणी करून केलेला आहे, प्रशासनावर वचक आहे। आणि आता तर सरकारी योजना, लाडकी बहीण असेल, युवा प्रशिक्षण असेल, शेतकरी वीज असेल, या सगळ्या लोकांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याचं काम अत्यंत सुलभतेने करणारे हेच अजितदादा आहे। त्याच्यामुळे भावनिक अजितदादा करत नाहीत, मिस्टर रोहित पवार भावनिक तुम्ही करतात। आठवा लोकसभेला तुम्ही कसे भावनिकतेने तुमचे अश्रू ढाळले होते, फक्त आठवण करून दिली हो तुम्हाला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।